नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रावण महिना सुरू झाला आहे. बरेच जणांचे उपवास असतात. तर चला असा एक पदार्थ बघूयात की लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत, म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना तो आवडेल. आज आपण करणार आहोत रताळ्याची स्मूदी, किंवा तुम्ही खीर पण करू शकता किंवा त्याचा शिराही करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. चला तर मग करूयात. एक रताळं घेतलं आहे, ते व्यवस्थित उकडलं आहे. तुम्ही कुकरमध्ये ठेवून थोडंसं स्वच्छ धुवून पूर्ण माती गेल्यावर त्याच्यात पाणी घालून शिट्टी करून उकडू शकता, किंवा साधं बाहेरसुद्धा तुम्ही उकडू शकता. आणि उकडल्यानंतर ते गार झाल्यावर पूर्ण त्याची साल काढायची आहे आणि ते असं ठेचून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही किसून घेतलं तरी चालेल. आणि ते खूप शिजलं ना तर मग हाताने सुद्धा आपण कुस्करू शकतो. असं छान कुस्करून घ्यायचं आहे त्याच्यात. आता तुम्हाला जसं आवडत असेल, खूप जणांना साखर आवडते, पण डायबेटीसवाले किंवा कधीतरी उपासाला सोमवारी वरही चालत नाही, मग खाऊन खिचडी कंटाळा आलेला असतो. म्हाताऱ्या लोकांना उपास तर करायचा असतो, पण शुगर असते, औषधं घ्यायची असतात, त्यामुळे काहीतरी खाणं भाग असतो. मग अशा वेळेला तुम्ही फार नाही, एकतर ज्यांना साखर आवडते ते साखर घालू शकतात, किंवा आता एक रताळ्याला मी हा एवढा म्हणजे अर्धा चमचा गूळ घातला इथे. ही पतंजलीचं ऑर्गॅनिक गूळ पावडर आहे, ती घालायची आहे आणि हे परत मिक्स करायचं आहे. आता हे एवढं छान मिक्स होणार नाही. आणि कसं आहे ना, आता आपण हे पातळ होण्यासाठी थोडं ह्याच्यात पाणी घालूया. रताळं ऑलरेडी शिजलेलंच आहे आपलं, म्हणजे शिजलेलंच आपण कुस्करून घेतलं आहे. पण काय, एकजीव होण्यासाठी पाणी घालून त्याची छान पेस्ट तयार होईल, कारण आपल्याला रताळ्याची खीर करायची आहे. ॲक्च्युली ही अशी खीर करून, म्हणजे असं रताळं सगळं काढून घेतल्यानंतर गुठळ्या शक्यतो होऊ द्यायच्या नाही. ॲक्च्युली तुम्ही साखर घातली तर तुम्ही त्याच्यात दूध पण घालू शकता, पण गूळ आणि दूध हे कॉम्बिनेशन केलं आणि ते गॅसवर ठेवलं तर गूळ लगेच, म्हणजे गुळामुळे दूध लगेच फाटतं, खराब होतं ते. त्यामुळे तुम्ही असं शिजवून हे गार करून मग पाहिजे तसं त्याच्यात थोडंसं दूध घालून तुम्ही घेऊ शकता एकतर, नाही तर मग गुळाऐवजी साखर घालून तुम्ही दुधामध्येच याची खीर बनवू शकता. तुम्ही खूपदा वाचलं असेल बाहेर गुळाचा चहा, पण ॲक्च्युली माहिती आहे का की गुळाचा जरी चहाचं शीर्षक असेल तरी त्याच्यामध्ये साखर घातल्याशिवाय तो चहा बनवू शकत नाही, कारण तेच आहे की गुळामध्ये दूध घातलं की ते लगेच फाटतं. तर आता इथं मी वेलदोड्याची पावडर घातलेली आहे. ज्यांना दात नाही आहे किंवा चावायचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हे आहे. नाही तर तुम्ही रताळं भाजून खाऊ शकता नुसतं, ते पण छान लागतं, किंवा उकडून खाऊ शकता, किंवा त्याच्या चकत्या करून तुपामध्ये त्या चकत्या छान अशा शालो फ्राय करून मग त्याच्यावर गूळ घालून तशा चकत्यासुद्धा तुम्ही खाऊ शकता, किंवा ते उकडून दाण्याची आमटी करून त्याच्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता. कसंही खाल्ला तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये गूळ घातला आहे, पाणी घातलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे हे. अगदी त्याचा गिचका करायची गरज नाही. एखादा कण असा दाताखाली आला तरी ते छानच वाटतं. हे असं करून घ्यायचं आहे सगळं. तुपामध्ये हे टाकलं तर जास्त खमंगपणा येतो बरं का, पण मी नाही टाकलं आहे तूप. आता इथे मी गॅस सुरू केला आहे, त्याच्यावर हे खिरीचं पातेलं ठेवलं आहे. हे बघा, आणि आता हे हलवत राहायचं आहे. गॅस फार मोठा ठेवायचा नाही आहे, बारीकच ठेवायचा आहे. चांगली उकळी येऊपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. मंद गॅसवर का तर ते करपू शकतं, म्हणून आपण हे मंद गॅसवर शिजवणार आहोत.
तर त्याला उकळी येऊस्तपर्यंत आपण आता हे शिजवायचं आहे. मधनं डावानी एकसारखं हलवायचं आहे. पूर्ण उकळी येऊस्तपर्यंत ही क्रिया करायची आहे. हे बघू शकता तुम्ही, उकळी यायला लागली आहे हळूहळू. कडेने बुडबुडे येत आहेत. चांगलं खळखळ उकळू द्यायचं आहे. म्हणजे काय, गुळाचा आपण किसलेल्या पावडरच घेतलेली आहे गुळाची, त्यामुळे त्याचा पाक व्हायला किंवा तो वितळायला वेळ लागत नाही. आता हे जे काही तुम्हाला दिसतंय ते मी हाताने कालवल्यामुळे रताळ्याचे असे तुकडे राहिलेले आहेत. पण काही हरकत नाही, हे अगदी म्हाताऱ्या माणसांनासुद्धा गिळता येतात आणि अगदी डायबेटीसवाल्यांनासुद्धा कधीतरी महिन्यातनं एकदा उपासाला असं खाऊ शकतात. थोडासा गूळ चालतो. त्याच्याकडे फक्त पाहायचा दृष्टिकोन आपला की त्रास करून घ्यायचा नाही. म्हणजे आता हे खाल्लं तर माझी शुगर वाढेल का, असे प्रश्न मनाला विचारायचे नाही. माझ्या आवडीसाठी, माझ्या सोयीसाठी, मला आवडतं आहे म्हणून ते खायचं आहे. त्या दृष्टीनं अन्नाकडे बघायचं आहे, त्या खिरीकडे बघायचं आहे. तुम्ही याला खीर म्हणू शकता, स्मूदी म्हणू शकता, तुम्हाला आवडेल ते नाव तुम्ही याला देऊ शकता. किंवा हा खूप घट्ट केला तर रताळ्याचा शिरा पण ह्याचा बनवू शकतो. आणि याला नटवण्यासाठी तुम्ही ह्याच्यावर काजूचे काप, पिस्त्याचे काप, बदाम भिजवून त्याचे काप घालू शकता. पण मी असं काही घातलेलं नाही आहे, कारण जे 12 महिन्याचे उपवास करतात, 16 सोमवार वगैरे, 16 सोमवार करतात त्याला पाणी पण पित नाही. पण वर्षभराचे जे उपवास करतात ते एक वेळेला जेवून सोडतात. ते काही जणं काहीच खात नाहीत दिवसभर आणि मग संध्याकाळी तिन्ही सांज झाली की उपवास सोडतात. पण औषधांसाठीच असं न खाता थांबण्यापेक्षा तुम्ही जर एखादा ग्लास, हे बघा आता याला उकळी आली आहे. आता मी हा गॅस बंद करते. छान खळाखळा उकळलं आहे, तुम्ही बघू शकता, वाफा येत आहेत. आता काय करायचं, तुम्हाला जर हे असं आवडत असेल तर फारच छान. पण दूध घालून घ्यायचं असेल तर हे पूर्ण गार होऊ द्यायचं आणि मग ग्लासमध्ये ओतून त्याच्यात तुम्ही थोडंसं कोमट दूध घालून किंवा गार दूध घालून सुद्धा, गार म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालून तुम्ही हे खाऊ शकता. म्हणजे ते दूध फाटणार नाही. तर आता आपण हे गार व्हायची वाट बघूया. हो, जर तुम्हाला शिरा किंवा खीर करायची असेल तर रताळ्याची जे आपण पेस्ट केली ना ती तुपात खमंग आधी परतून घ्यायची, म्हणजे खमंगपणा वाढतो. हे बघा, आता ही रताळ्याची खीर आहे ती बऱ्यापैकी थंड झालेली आहे. तर आपण ह्या ग्लासमध्ये आता तिला थोडं ओतून घेऊयात. अर्धी खीर मी ओतली आहे इथे. आता या खिरीमध्ये आपण दूध मिक्स करणार आहोत. म्हणजे स्मूदी तयार केली थोडक्यामध्ये. खीर जरा घट्ट असते, हे पातळ असते जरा. तर मी हा जो काही माझा ग्लास आहे, हा ग्लास, हा अर्धा ग्लास दूध मी त्याच्यात घातलं आहे. आणि आता गार्निश करण्यासाठी मी रोस्टेड बदाम, काजू आणि पिस्ता असं ह्याच्यामध्ये टाकते. मी लहान मुलांना द्यायचं असेल किंवा तुम्ही डाएट करत असाल, दुसरं काहीच खात नसाल, तर ह्याच्यावर तुम्ही चांगले म्हणजे आरामात एक वेळचं जेवण स्किप करू शकता, सकाळचा किंवा नाश्ता, आणि हे तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर झालेलं आहे आणि कोमट आहे, एकदम गार नाही आहे, त्यामुळे हे नासलं नाही आहे, बघू शकता तुम्ही. आणि छान त्याला असा बदामी रंग आलेला आहे आणि अतिशय टेस्टी असा हा आपला रताळ्याची खीर किंवा स्मूदी, काय तुम्हाला नाव द्यायचं ते द्या, तयार आहे. खरं तर मी हे काजू बदाम वगैरे कधी काही जास्त घालत नाही.
कधीतरी महिन्यातनं खीर करते ही मी, मला पण आवडते. पण कसं आहे ना, जसं निसर्गाने देवाने प्रत्येकाला छान काहीतरी दिलेलं असतं. म्हणजे कोणाला रंग देतं, कोणाला स्मार्टनेस देतो, कोणाचे डोळे पाहता क्षणी प्रेमात पडावे इतके आकर्षक असतात. तसंच बघायला म्हणजे गार्निश का करायचं तर ते पाहून तुमची इच्छा अशी झाली पाहिजे, तुम्हाला तीव्र इच्छा झाली पाहिजे की कधी एकदा मी हे टेस्ट करून बघते. त्याच्यासाठी हे गार्निश करायचं असतं. आणि हे घालून लहान मुलांना दिलं तर ते बदाम आणि बदामामुळे त्यांना पौष्टिक आहेत, बुद्धीला चांगले आहेत, ताकद चांगली येते. त्यामुळे रोज 2 बदाम भिजवून तर तुम्ही मुलांना देतच जा साल काढून. अगदी त्यात काही वादच नाही, म्हणजे ते करायला तुम्ही हरकत नाही. आणि असं गार्निश करायला कुठलाही पदार्थ म्हटलं ना, शेवटी थोडंफार दिसण्यावर असतंच आणि अट्रॅक्ट करण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. कशी काय वाटली माझी रेसिपी? तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करायला विसरू नका. तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच मैथिलीज फूड स्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी नवीन बघायला, ऐकायला, पाहायला व शिकायला मिळणार. मग करताय ना सबस्क्राईब? चला तर मग लवकरच परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा. अच्छा, बाय बाय, धन्यवाद, नमस्कार.